शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ ऊस पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऊस पिकाच्या फुले 265 या वाणाबद्दल संपूर्ण माहिती. म्हणजेच याचा पीक कालावधी कधी आहे, ही व्हरायटी कधी तयार झाली, कुठं तयार झाली, कुठल्या व्हरायटीपासून ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे, उत्पादन क्षमता किती आहे, वैशिष्ट्य किती आहेत, हे सर्व म्हणजे ए टू झेड माहिती तुम्हाला या 265 बद्दल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. मित्रांनो, पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून आपल्याला शेतकरी विचारत होते की 265 बद्दल थोडासा एक नवीन व्हिडिओ बनवा. आपण 15-0-12, 265 आणि 86-0-32 अशा 3 व्हरायटी बद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ आपण एक एक करून आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत देखील आहोत. तुम्हाला जर ऊस पिकाच्या इतर कोणत्या व्हरायटी बद्दल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्याच्यावरती देखील आपण एक व्हिडिओ नक्की बनवू. पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो. ऊस पिकाचा आहे व्हिडिओ म्हणून ऊसाची माहिती सांगतो. ऊस लागवड ते काढणी आणि खोडो व्यवस्थापनाचा आपण शेड्यूल तयार केलेला आहे. 50-55 पानाचं शेड्यूल आहे. किंमत 199 आहे. याचं स्वरूप म्हणजे PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती, ज्याचे तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता किंवा कधीही तुमच्या मोबाईलमध्ये ती PDF तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. आता बरेच शेतकरी म्हणतात की पुस्तक तयार करा. मित्रांनो, पुस्तक छापायचे म्हटले की वेगळा खर्च, मग ते तुमच्याकडे पाठवायला 8-10 दिवस लागतात. बऱ्याच वेळा पुस्तक जातं नाही जात. मग हे सगळं कमी करण्यासाठी आपण PDF तयार केलेले आहे. एक्झॅक्ट पुस्तकच आहे, फक्त तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला उघडून पाहता येणार आहे. वाचायला अतिशय सोपं आहे आणि कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहे. अजिबात ते डिलीट वगैरे काही होत नाही. हे कसं खरेदी करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या वेगवेगळ्या शेड्यूलच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून नाव, व्हॉट्सअप नंबर, मेल ID टाकून पेमेंट पूर्ण करा. व्हॉट्सअपला शेड्यूल येऊन जाईल. समजा तुम्हाला फोनपे, गुगल पे नंबर याचा हवा असेल, लिंकवर तो पेमेंट करता येत नसेल तर व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला फोनपे, गुगल पे नंबर पाठवतो, त्याच्यावरती देखील पेमेंट केलं तरी चालेल. काय अडचण नाही. सूचना संपलेली आहे. आपल्या मुख्य विषयावरती येऊया. फुले 265 बद्दल आपण माहिती पाहतो. मित्रांनो, या जातीचं नाव फुले 265 म्हणजे कोइंबतूर 265 देखील याला म्हणलं जातं. जाहीर झालेलं वर्ष जर बघितलं तर ही व्हरायटी 2007 ला लॉन्च करण्यात आलेली आहे. को 87-044 या व्हरायटी पासून फुले 265 व्हरायटी बनवण्यात आलेली आहे. जे सेंट्रल शुगर केन रिसर्च स्टेशन आहे पाडेगावला, राहुरीच्या अंतर्गत येते, MPK राहुरीच्या अंतर्गत. त्या ठिकाणी म्हणजे पाडेगावला ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे. मध्यम ते खोल काळ्या जमीन असेल, जर सुपीक जमीन असेल, चांगली निचरा होणारी जमीन असेल तर या वाणाची तुम्ही लागवड करू शकता. काही ठिकाणी म्हणजे हलक्या प्रमाणात जर खारवड जमीन असेल तरी देखील 265चं उत्पादन तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी घेऊ शकता. तर ही झाली बेसिक माहिती 265ची. हवामान कसं असतं बघा, जर तुम्हाला 265 व्हरायटी घ्यायची असेल तर कांडी लागवडीनंतर तुम्हाला त्या ठिकाणी जर्मिनेशनसाठी कोरडं ते गरम हवामान लागणार आहे, स्पष्ट सूर्यप्रकाश लागणार आहे आणि 20 ते 32 डिग्री सेल्सिअसचं तापमान लागणार आहे. फुटव्याची जर वाढ चांगली करायची असेल 265ची तर तुम्हाला गरम हवामान लागणार आहे, अधिक काळ सूर्यप्रकाश तुम्हाला लागणार आहे. जो ऊसाच्या कांडीचा वाढीचा कालावधी असतो त्या ठिकाणी गरम ते दमट हवामान लागणार आहे. पर्याप्त पावसाची गरज त्या ठिकाणी लागणार आहे किंवा वरून पाण्याची गरज लागणार आहे. आर्द्रता कांडीच्या वाढीसाठी 80 ते 85% आणि तापमान 20 ते 30% असणं आवश्यक आहे. आणि परिपक्वता म्हणजे साखर उतरणे असेल, त्या ठिकाणी गोडवा असेल, त्या ठिकाणी थोडंसं थंड आणि कोरडं हवामान चांगलं असतं. रात्रीचं टेम्परेचर 7 ते 14 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी पाहिजे. तर हे झालं म्हणजे कुठल्या हवामानामध्ये 265 येते याचं स्पष्टीकरण. त्याच्यानंतर लागवडीचा कालावधी जर बघितला मित्रांनो तर तुम्ही तिन्ही हंगामामध्ये याची लागवड करू शकता. म्हणजे 265 आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, या तिन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. आडसाली लागवड तुम्ही 15 जुलै ते 15 ऑगस्ट करू शकता. पूर्व हंगामी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. सुरूची लागवड तुम्ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी करू शकता. आता याचा पीक कालावधी जर बघितला मित्रांनो तर आडसालीमध्ये 265 तुम्हाला 16 ते 18 महिने घेतो. पूर्व हंगामीमध्ये 14 ते 16 महिने आणि सुरूमध्ये 12 ते 14 महिने त्या ठिकाणी तुमचा ऊस घेऊ शकतो. तेवढं तुम्हाला कालावधी तुम्हाला 265ला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उत्पादन क्षमता आता किती आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो शेतकऱ्याचा की 265चं उत्पादन किती मिळतं. बघा, जर आडसाली असेल तर 200 टन प्रति हेक्टर निघू शकतं. पूर्व हंगामी असेल तर 164 टन प्रति हेक्टर निघू शकतं. हेक्टरच्या मात्रा आहेत, एकरच्या नाही. आणि सुरू जर असेल तर 150 टन प्रति हेक्टर निघू शकतं.
कुठल्याही आकड्यामध्ये तुम्हाला 100 टन प्रति एकर इतकं सांगितलेलं नाही मित्रांनो. या वाणाची उत्पादन क्षमता 75 ते 80 टन प्रति एकर इतकीपर्यंत जाऊ शकते. तेवढीच याची कॅपॅसिटी आहे. तेवढंच खत व्यवस्थापन करा, तेवढंच टार्गेट तुमच्या ह्याच्यामध्ये. बरेच शेतकरी काय करतात, साहेब आमचं 80 टन निघले पण ऊसाचं उत्पादनच वाढत नाही हो. अहो त्याची उत्पादन क्षमताच तेवढी आहे. ऊस हे पीक प्रामुख्यानं कुठलीही व्हरायटी असू द्या 75-80 टन प्रति एकर निघतं ना, समाधानी राहा. कॅपॅसिटीच तेवढी आहे, तेवढंच तुम्हाला उत्पादन निघणार. उगाच 100 टन, आता बघा 100 टन निघते मग त्याचं कसं काय 1.25 निघते का? अहो लाखामध्ये एका शेतकऱ्याला 100 टन निघू शकतं, पण एकदा 100 टन निघले की दुसऱ्या वर्षी 100 टन. तुम्ही म्हणा बरं की या वर्षी 100 टन घे, दुसऱ्या वर्षी पुन्हा 100 टन घेऊन, शक्य नाही ते. ऊसाचं मी खूप अभ्यासातून एक थोथाळा काढलाय की 100 टन ह्या गोष्टी निघला तर बोनस, 75% टन ते 80 टन निघते ना, अतिशय समाधानी राहा. ऊस पीक परवडतं देखील आणि तेवढंच उत्पादन निघलं देखील पाहिजे. त्यामुळं उत्पादन क्षमतेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी विनाकारण काही गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नका. 75 टन 80 टन एकरी उत्पादन असेल तर समाधानी राहणं गरजेचं आहे. सरासरी काय वैशिष्ट्य आहेत, फीचर्स काय आहेत बघा व्हरायटीचे. 86-035 पेक्षा 15 ते 20% उत्पादन तुम्हाला चांगलं मिळतं 265 मध्ये. फुटवा चांगला मिळतो. फ्लावरिंग तुम्हाला कमी आलेलं दिसून येतं, म्हणजे जी म्हातारी येतात किंवा फुलाला लवकर येतो म्हणतो ते कमी दिसतं. इझी डिट्रॅशिंग आहे, म्हणजे तुम्हाला जर पाला काढायचा असेल तर सहजपणे 265चा काढू शकता. जिथं थोडंसं पीएच जास्त आहे, खारवट जास्त जमीन आहे, त्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी उत्पादन तुम्हाला चांगलं मिळू शकतं. उत्तम म्हणजे त्या ठिकाणी खोडव्याची जी कॅपॅसिटी आहे, आपण गुड रोटनॅबिलिटी म्हणतो, म्हणजे खोडवा याचा खूप चांगला येतो. उगवण क्षमता खोडव्याची खूप चांगली होते, फुटवे चांगले येतात. मध्यम कालावधीत पक्व होणारे पीक आहे. रेड रॉट असेल, विल्ट असेल म्हणजे लाल्या रोग असेल, मर असेल किंवा स्मट असेल, या रोगांना हे मध्यम प्रकारचं प्रतिकार करणारं व्हरायटी आहे. आणि दुष्काळ म्हणजे ड्रॉट टॉलरंट आहे, दुष्काळामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे हे प्रतिसाद देऊ शकतं. तर अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत फुले 265ची. तर याच्यापेक्षा काही जास्त सांगण्यासारखं नाही फुले 265 मध्ये. तुम्हाला 265 बद्दल आणखीन काय माहिती आहे किंवा याच्यामध्ये कुठला पॉईंट राहिलाय का, ते आम्हाला नक्की खाली कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला, म्हणजे शेतकरी विचारतात की या व्हरायटीमध्ये हे चालतं का, त्या व्हरायटीमध्ये हे तणनाशक चालतं का, आता कुठलेही प्रश्न असतील, आता सगळं मला या ठिकाणी कव्हर करता येत नाही, तुमचे कुठलेही प्रश्न असतील प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देणार आहे. किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला एक सांगू का, की तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी मेसेज करू शकता. या व्हॉट्सअप नंबरवरती देखील मेसेज करा. आणि नक्कीच एकदा मी वारंवार रिक्वेस्ट करतो, शेड्यूल घ्या मित्रांनो, कारण बघा अतिशय महत्वाची माहिती आहे. विनाकारण तुम्ही प्रत्येक युट्यूबचा व्हिडिओ बघा, प्रत्येक युट्यूबर तुम्हाला वेगवेगळं सांगतो ऊस पिकाबद्दल. ऊस पिकाबद्दल भरपूर साऱ्या विद्यापीठांनी ऑलरेडी रिसर्च केलेला आहे, फक्त ते तुमच्यापर्यंत आलेलं नाहीये. तर आपण सगळं विद्यापीठाच्या काय शिफारशी आहेत, वेगवेगळे तज्ज्ञ काय म्हणतात किंवा माझा वैयक्तिक अनुभव काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. शेड्यूल घ्या आणि फक्त शेड्यूल घेऊ नका, तर त्याच्यानुसार तुम्ही उपाययोजना करा. जे शेतकरी शेड्यूल घेणार आहेत त्या शेतकऱ्यांना, त्या प्रत्येक शेतकऱ्यांना मी माझं वैयक्तिक मार्गदर्शन देखील करणार आहे, त्यांना त्यांचा ऊस तुटून जाईपर्यंत. त्यामुळे नक्की घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.